नमस्कार, केकीज डिलिशियस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत मस्त अशी भरली भेंडी. चला तर मग आपण सुरुवात करूया. मी इथे मस्त चिरून घेतली आहे भेंडी. आता आपल्याला लागणारं साहित्य आहे ते मी सांगते. इथे मी घेतलंय 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट, भाजलेले तीळ, किसलेलं खोबरं हे पण भाजून घेतलेलं आहे, मोठे 2 ते 3 चमचे भाजलेलं बेसन, कोथिंबीर, 1 चमचा गूळ, गरम मसाला, चवीपुरतं मीठ आणि आपल्याला हे लागणारे मसाले. पण साहित्य बघितलंय, आता मसाला तयार करूया. इथे मिक्सरचं भांडं घेतलंय मी. त्यामध्ये आपल्याला ॲड करायचंय शेंगदाण्याचं कूट, भाजलेले तीळ, भाजलेलं खोबरं. हे सगळं व्यवस्थित ह्याची पूड करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अशी पूड पाहिजे आपल्याला. आता ह्यामध्येच आपल्याला हा 1 चमचा गूळ ॲड करायचा आहे आणि परत एकदा मिक्सर करून घ्यायचं आहे. पूड आता छान झालेली आहे. अशीच पूड पाहिजे आपल्याला, व्यवस्थित बारीक झाली पाहिजे छान, तरच भेंडीमध्ये छान आपण भरू शकतो. जर तुम्ही भरड अशी पूड काढली तर भेंडीमधनं ती अशी लूज लूज पडेल. आता पूड आपली तयार आहे. यामध्ये ॲड करायचं आपल्याला बेसन. भाजून घेतलंय मी हे बेसन. तीन चमचे टाकले, 3 ते 3.5 चमचे. आता आपल्याला टाकायचं यामध्ये मीठ, थोडा गरम मसाला, आणि हे घरगुती मसाले, थोडीशी हळद, हा घरचा कांदा लसूण मसाला, तिखट तुम्ही चवीनुसार टाकू शकता, धने पावडर, हा थोडा काळा मसाला आणि हा बेडगी मिरची मसाला. सर्व मी 1 चमचा टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि चवीनुसार ॲड करू शकता. हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान. मसाला आपला तयार झालेला आहे. वास तर खूप छान सुटलाय, मस्त असा. आता इथे आपण छान भेंडीमध्ये भरून घेणार आहोत मसाला. छान असा आतपर्यंत भरून घ्यायचा आहे मसाला, म्हणजे खाताना जी टेस्ट लागणार आहे ते खूप मस्त लागते. मी भेंडीमध्ये मस्त असा मसाला भरून घेतलेला आहे छान. मी इथे कढई ठेवली आहे. तेल टाकून घ्यायचं छान.
तेल आता तापलेलं आहे. यामध्ये ही भेंडी ठेवून घ्यायची आहे आणि छान वाफ येऊ द्यायची आहे मस्त. मी याच्यावर झाकण ठेवते. एक 10 मिनटं आपल्याला छान वाफ येऊ द्यायची आहे. एकदा झाकण काढून परतून घेऊया भेंडी. आता आपण चेक करूया. भेंडी मस्त अशी वाफलेली आहे. तयार आहे आपली भरली भेंडी. मस्त असं सर्विंग प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. बघू शकता मसाला अजिबात निघाला नाही आहे. जर तुम्ही मिक्सरमध्ये भरड जी आहे, तीळ, खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट, ते जर खूप छान असं बारीक पूड जर केली तर मसाला अजिबात निघणार नाही. खाताना छान मसाल्यासकट आपण खाऊ शकतो. तयार आहे आपली मस्त अशी भरली भेंडी. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा. मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू अँड एन्जॉय.